आपण याआधी देखील निवडणुका महानगरपालिकेत घेतल्या आहेत आणि तिथे आपण पासेस हे दिले आहेत. जी यूट्यूबर्स आणि डिजिटल मीडियाची संख्या आहे ती वाढली आणि आपला जो सभागृह आहे स्थायी समितीचा त्याच्यात किती जण मावू शकता ह्याचा विषय झाला. पण तरीसुद्धा मिनिमम जे काही डिजिटल किंवा आपले मीडिया आहे जी एकदम ठरलेली आहे, प्रमुख आहे, रिजनल आहे, त्यांना तरी पासेस देण्यात आले पाहिजे होते आणि तो सर्वस्वी अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांचा होता. तिथे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग किंवा तिथनं मेसेजिंग आणि पूर्ण सूचना मिळाल्या नाही, त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. साहेब त्यांचे ज्या PRO आहेत प्लस नाही मी पोलीस बोलतच नाही आहे. हा कम्युनिकेशन गॅप आहे बिटवीन द PRO ऑफ कलेक्टर साहेबांचा आणि महानगरपालिकेचा आणि याच्यामध्ये हे कम्युनिकेशन पुढे आपण सुधारून घेऊ आणि याच्यात कुठलीही तफावत राहणार नाही असा आम्ही 100% प्रयत्न करू. मॅडम, दर निवडणुकीला यासाठी पत्रकारांना पास दिले जातात, यावेळेस पास दिले गेले नाही, याचा अर्थ प्रवेश द्यायचा नाही हे पूर्वनियोजित होतं? नाही असं काही नव्हतं. पासेस देण्याचं मी जेव्हा PROंना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की संख्या जी होती जे जास्त होती, मग काहींना पासेस दिले आणि काहींना नाही दिले, यापेक्षा सगळ्यांना प्रवेश द्यावा असं ठरलेलं होतं. पण पीठासीन अधिकारी काही कारणास्तव उशिरा आल्याने आणि आपण लवकर होतो त्यामुळे सगळे आतमध्ये जाण्यास विनंती करत होते किंवा सगळ्यांना अलाउड देखील होतं. पण जोपर्यंत पीठासीन अधिकाऱ्यांचे आदेश हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिकेच्या सिक्युरिटीला मिळत नाही तोपर्यंत तेही हतबल होते. संख्येचं कारण जे दिलं जातं हे संख्येचं कारण दिलं जातं हे साफ खोटं आहे. प्रशासनाला माहीत आहे कोणाला पास द्यायचे कोणाला द्यायचे नाही. जिल्हा माहिती कार्यालयाकडे पण यादी आहे कुणाला पास द्यायचे आणि कुणाला द्यायचे नाही. इथे यूट्यूबरचं कारण दिलं जातं आहे, इथे सोशल मीडियाच्या लोकांचं कारण दिलं जातं आहे, हे साफ खोटं आहे. तुमच्याकडे यादी आहे जे काही स्थानिक रिजनल चॅनल्स आहेत त्यांना तर दिलेच गेले पाहिजे होतं असं ठाम मत माझं देखील आहे. जे काही स्पष्टीकरण त्यांनी मला दिलेले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. हा आमचे स्थायी समितीचे उमेदवार मच्छिंद्र भाऊ सानप हे निवडून आलेले आहेत. पण ते बिनविरोध निवडून आले कारण समोर असलेले त्यांना ज्यांनी आव्हान दिलं होतं मुकेशजी शहाणे यांनी त्यांची जेव्हा माघारीचा वेळ देण्यात दिला त्याला तेव्हा त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने दावा केलेला होता त्यांची समजूत कशी काढण्यात आलेली आहे, पुढे 5 वर्ष त्यांना सामावून घेतलं जाणार आहे. राष्ट्रवादीने हा दावा केला होता की महायुतीमध्ये त्यांनी खरं तर सुरुवातीला जेव्हा महापौर निवडणूक बिनविरोध झाली त्याच वेळेस त्यांनी बिनशर्त असा पाठिंबा दिलेला होता. बिनशर्तचा अर्थ असा असतो की पुढे जाऊन ते कोणतंही आव्हान महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये क्रिएट करणार नाही. पण असं या ठिकाणी झालं नाही. त्यांनी तरी देखील आवाहन केलं की त्यांना कुठेतरी अशी आशा वाटत होती की जर उपमहापौरपद शिवसेनेला गेलं आहे तर राष्ट्रवादीला देखील ह्या सत्तेमध्ये सामावून घेण्यात यावं. पण खरं तर स्थायी समिती जर म्हटलं तर तौलानिक बलावर ठरते आणि ती भाजपाकडे जास्त होतीच आधीपासून आणि म्हणून आणि नंतर जेव्हा युती झाली ती 13 आणि 3 असं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे स्पष्ट बहुमत असल्याकारणाने मच्छिंद्रभाऊ सानप हे सभापती होणार हे आधीच ठरलेलं होतं. उबाटा तटस्थ राहिले. मॅडम, स्वीकृत सदस्यांच्या कधी निवड आहे? काही अधिकृत माहिती नाही आहे. थँक्यू.